विठ्ठल निनती काही टाणा टोणा नामस्मरण वाचुनी काया वाचा आणि मने झाले चिंतनी डुलते निनती काही टाणा टोणा नामस्मरण वाचुनी निळा म्हणे विरक्त देही आठवीच नाही विषयांचे निनती काही टाणा टोणा नामस्मरण वाचुनी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमन दुसरे शरण संताचिया त्यांच्या कृपादाने वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन सेवेसाठी घेतलेला आजचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचे लाडके शिष्य म्हटलं जातं निळोबा नायक त्यांचा हा 4 चरणांचा अभंग आहे आणि या अभंगातून योगी कसा राहतं आणि योगीचे हित काय आहे लक्षण काय आहे आज आपल्याला पाहायचं आहे की प्रपंचातला योगी कसा राहतो आणि संसारातला योगी कसा राहतो। आज आपण गेल्या 2 दिवसापासून दोन्ही महात्म्यांचं आपण सोहळा साजरा करतो। एक प्रपंचातला योगी म्हटलं जातं आणि एक परमार्थात यांचं महत्वाचं आपण काय यांची जयंती साजरी करत आहे काय आपण प्रकट दिवस साजरा करत आहे काय जन्मोत्सव आपण साजरा करत काय होतं नेमकं त्यांच्यामध्ये सामर्थ्य कशाकरिता ते झडल्या गेले आणि महत्वाचं म्हणजे जीवाचं ध्येय असल्याशिवाय किंवा हित असल्याशिवाय त्याला आपलं जीवनाचं
सफलतापूर्वक किंवा सत्कर्मपूर्वक समजल्याशिवाय तो जीव योग्य रचनावरती येत नाही. आणि आपल्याला तेच पाहायचं आहे की प्रपंचातला योगी कसा आहे आणि परमार्थाचा योगी कसा आहे. विठ्ठल आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण किंवा पूर्वावी माझे मनोरथ. माझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता जीवाला योग्य बनणं महत्वाचं आहे. मग आज प्रपंचातला योगी राहू किंवा परमार्थातला योगी राहू, पण मात्र त्याला योग्य बनणं महत्वाचं आहे. तुम्ही एकदा योगी बनले की मग आपल्या जीवनातल्या सर्व इच्छा, आपल्या विज्ञानातलं हेच जे आहे लक्षण काय जे आहे ते आपल्याला साध्य करता येईल. तेच आपल्याला आजचा अभंगात पाहायचं आहे. विठ्ठल तात्पर्य म्हणजे की संत आणि योगी हे सारखेच आहे. संत आणि योगी सारखंच आहे आणि सारखे झाल्यानंतर योग्य दिशेने लागल्या गेलेले आहे. एक प्रपंचामध्ये राहून आचरणारहित राहून तर आपल्या जीवनाला योग्य वळण दिलं जातं. आणि एक भगवंताचं नामस्मरण करून किंवा भगवंताचं जे काही परमेश्वराला ध्यान म्हटलं जातं, योगियाच्या ध्यानी योगियाच्या ध्यानी योगियाच्या ध्यानी जाताना की योगीच्या माणसाचा मागे तो आम्या मागे पुढे, माझ्या मागे पुढे तो राहतो. म्हणून चांगल्या माणसाला कधी घाबरण्याची गरज पडत नाही आणि वाईट माणसाला घाबरल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून या गेल्या 2 दिवसापासून आपण थोर समाज काही स्वराज्याचे स्थापन करणारे, सर्व अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्ती, समाजाची भक्ती निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण गेल्या 2 दिवसापासून सोहळा साजरा करत आहे. क्षत्रिय कुल म्हटलं जातं. जर कोणी तुमच्या प्रेमा भाषेने जर ऐकत नसेल तर लातो के भूत बातों नहीं मानते म्हटलं जातं. कोणाला मारून समजवलं जातं, कोणाला प्रेमा हे समजलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं की 1-2दा समजावून सांगितलं, ऐकलं तर ठीक, नाही तर मग आहेच आपलं शस्त्र बा. म्हणूनच आपल्याला श्रीमंत योगी म्हटल्या गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगीराज, क्षत्रिय कुलावंत म्हटलं जातं. की योगी तो कसावरून बनला गेला. प्रपंच साधून योगी पदवी मिळणं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. आज आपण प्रपंचवादिक जीवन जगत आहे, पण प्रपंचात वादिक राहूनही आपल्याला योगी बनता येतं. मग योगी बनण्याकरिता काय करावं लागेल? साधारण जीवाला योगी बनण्याकरिता काय करावं लागेल? योग्य जीवन आपल्याला जगावं लागेल. विठ्ठल आज जीवाचा जर विचार करतो म्हटलं, साधारण समाजाचा जर विचार करतो म्हटलं तर आज जीव योग्य जगणं विसरून गेलेला आहे. म्हणून आज आपण योगी बनून राहिलो नाही. आज जीव कसा बनून राहिला? योगी नाही, भोगी बनल्याशिवाय राहून राहिला नाही. बस साधारण जीवाचं लक्षण आणि सामान्य जीवाचं म्हटलं जातं आणि परमार्थाचा असणारा महात्म्याचं जीवन म्हटलं जातं.
की प्रपंचवादी जीव असलेला तो त्यावरती भोगीच वृत्तीने बघतो आणि परमार्थाच्या दृष्टिकोनात असलेला माणूस तो योगी म्हणून बघतो. विठ्ठल श्रीमंत योगीराज म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या कर्तव्याचं उत्तम असं पालन केल्यानंतर योग्य दिशेने योग्य वळणावर राहिल्यानंतर या जगाला मुघलाच्या औरंगजेबाच्या यांच्या तावडीतून सोडण्याचं काम केलं आणि 18 प्रकारच्या जातीच्या मावळ्यांना आपल्यासोबत घेऊन या स्वराज्याची स्थापना केली अशी छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हटलं जातं की आपण फार भाग्यवंत आहे की आपल्या भरतखंडे जम्बूद्वीपे म्हटलं जातं आणि आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. कुठे? महाराष्ट्रामध्ये, जे संतांची भूमी म्हटलं जातं, योगियांची भूमी म्हटलं जातं. योगियांची भूमी म्हणजे संतांनी पावन पुनीत म्हटलं जातं. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. काही अपराध जनाचा, काही अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगीच आहे. योगी स्वरूपामध्ये जीवन जगल्या गेले. फक्त एवढंच आहे, एकाने शस्त्र पकडलं, एकाने नाम उच्चारण पकडलं. म्हणून जीवनाचं सर्वात महत्वाचं शस्त्र आहे ते नामस्मरण म्हटलं जातं. जीवनाचं खरं तप आहे भगवंताचं नामस्मरण म्हटलं गेलेलं आहे. जीवाचं नेमकं हित आहे, लक्षण आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण म्हटलं गेलं. विठ्ठल 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 आज आपल्याला वचन द्यायचं आहे भगवंताला. वचन एका कमळापती माझी रंगाची विनंती, कर जोडितो कटे काळी आपण सावी जवळी. चांगल्या दिवशी चांगला संकल्प घेतला जातो. काही कधी आता सर्वांकडे, सर्व देशामध्ये म्हणा किंवा आपल्या भारत देशामध्ये श्री संत महाराजांचा प्रकट उत्सव निमित्त प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे अन्नकुटी तयारी, अन्न भोजन दान चालू आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की प्रसाद कसा घेतला जातो. आता आपल्याच गावाचा विचार करा, दुसऱ्याचा कशाला. काही काही आता आपण महाप्रसाद घेतो काल्याच्या दिवशी. कसा घेतो?
कोणी चपला डोक्यावर घेतं, कोणी चपला पायात घेतं, काही काही कोणी मंडपाचा बाहेर ठेवतं. विचार करा, ज्या योगीराज समर्थ श्री गजानन महाराजांनी अवतार का घेतला असेल, प्रकटीकरण का झालं त्यांचं, या जगाला काहीतरी शिकवण देण्याकरिता अन्नाचा मार्ग. आज आपण या जगामध्ये लहानातला लहान जरी असेल, सूक्ष्मातला सूक्ष्म जरी असेल, तरी तो जीव धडपड आज कशाकडे सिकता करून राहिला. आज आपण या हितभर पोटाकरिता कोणी वावरात जातं, कोणी पाणी वनाला जातं, कोणी नोकरी करण्याकरिता जातं, कोणी नाना प्रकारच्या जे काही उपजीविका आहे आपल्या जीवनाचा कशाकरिता करता आपण ह्या हितभर पोटाची अडगी भरवण्याकरिता. ज्या अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून योगीराज गजानन महाराज उष्ट्या पत्राडीचा अन्न खाताना आपल्याला दिसला गेले आणि म्हणून त्या दिवशी आपण जन्मोत्सव म्हणून तो दिवस करतो. विठ्ठल या जगामध्ये संत स्वरूप जे येतं ते आपल्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करण्याकरिताच येतं. म्हणून म्हटलं जातं, उद्धाराया तुम्हा अवतार तुम्हा धरावा कारणे. या साधारण जीवाचा उद्धार करण्याकरिता, जग कल्याणाकरिता, जग हिताकरिता असे महात्मे आणि राजे या गावामध्ये म्हणजे या देशामध्ये या धरतीवरती जन्माला येतं किंवा प्रकट होतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं. त्या पूर्ण ब्रह्माचा मान करण्याकरिता समजा की गजानन महाराजांनी उष्ट्या पत्राडीवरचं अन्न खात असताना प्रकट, त्याच दिवसापासून आपण प्रकट जन्मोत्सव आपण साजरा करतो. म्हणून आपल्या हाताने आज संकल्प करायचा की आपल्या हाताने कुठे का होईना की आपल्या हाताने अन्नाची अवहेलना नाही झाली पाहिजे. ज्या अन्नाची अवहेलना आपण करतो त्या अन्नाने आपल्याला रोग येत असतं. म्हणून म्हटलं जातं, जैसे खावे अन्न तैसे होई मन, की त्या मनाद्वारेच मग आपल्या जीवनाची वृत्ती बदलल्या जातं. मग तुम्हाला योग्य व्हायचंय की अयोग्य व्हायचंय ते आपल्या मनावरती निर्भर आहे. म्हणून म्हटलं जातं, अंतकरणामध्ये या 3.5 हाताच्या देहामध्ये आपण जे सेवन करतो ते कसं सेवन करायला पाहिजे. म्हणून अन्नाचं महत्व जाणण्याकरिता म्हणून गजानन महाराजांनी उष्ट्या पत्राडीचं अन्न सेवन केलं की एका एका शिदाची किंमत त्या भुकेलेल्या दारिद्र्य लोकांनाच माहिती आहे. काही ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला शेताची किंमत माहिती आहे, एखाद्या कलावंताला एका कलेची किंमत माहिती आहे, एखाद्याला गायन येत असेल त्याला गायनाची किंमत माहिती आहे, कदर आहे म्हटलं तरी चालतं. एखाद्याला योग्य माणूस असेल त्याला आपल्या आचरणाची योग्य कदर आहे. त्याचप्रमाणे गजानन महाराजांनी तुम्हाला अन्नाची किंमत माहीत व्हावं याकरिता उष्ट्या पत्राडीवरचं अन्न सेवन केलं की साधारण जीवाला या अन्नाचं महत्व कळलं पाहिजे, योग्य मार्गावरती चाललं पाहिजे. म्हणून उष्ट्या पत्राडीवरचं अन्न खाताना ते आपल्याला दिसले आणि त्या दिवसापासून आपण गजानन महाराजांचा प्रकट उत्सव बनवून राहिलो. नेमकं प्रकटीकरण म्हणजे काय हो? प्रकट एकाएकी आश्चर्यजनक आपल्या जीवनासमोर आपल्या समोर आलं त्याला प्रकटीकरण म्हटलं जातं. आपल्या भाषेत नवल म्हटलं जातं. भवत अवतारीचा अवतरला देव, परी अवतारीचा नवला हो, परी अगम्य पाहो हरी लीला, नवला केवडे केवडे, नवला केवडे केवडे, नवला केवडे नवला केवडे केवडे,
केवड़े केवड़े कोडे नकडे कानोबाचे कोडे नवला केवडे केवडे नवला केवडे केवडे नकडे कानोबाचे एका जना एकत्र दिसल्यानंतर आश्चर्य झालं आपल्या जीवनामध्ये प्रकट झाल्यानंतर आपल्याला वाटतं की नवल वाटतं त्याला. त्याचप्रमाणे गजानन महाराज या जगामध्ये प्रकट झाले आणि आपल्याला अन्नाचं महत्त्व जाणून देण्याकरिता सुष्टा पत्राळीचं अन्न सेवन करत असताना या साधारण जीवाला दिसल्या गेले. म्हणून म्हटलं तर जीवन योग्य सरळ सोपी कसं बनलं जातं ते लक्षण आपल्याला या अभंगामध्ये जाणून घ्यायचं आहे. विठ्ठल गेल्या काही वर्षापासून तुम्ही या ठिकाणी गजानन महाराजांचा प्रकट उत्सव साजरा करत आहे. सर्व गावकरीच्या वतीने या ठिकाणी गजानन महाराजांचा प्रकट उत्सव साजरा करून राहिलो आपण. एक दिवसाचा असो 2 दिवसाचा असो काही ना काही दिवसाचं महत्व आहे. उत्सव म्हणजे काय नेमकं? आपण भरपूर उत्सव घेतो आपल्या जीवनामध्ये. उत्सव म्हणजे काय? जिथे ईश्वराचं प्रकटीकरण होते त्याला उत्सव म्हटलं जातं. विठ्ठल उत म्हणजे ईश्वर आणि सव म्हणजे प्रकटीकरण. जिथे उत्सवाचं ईश्वराचं आणि जीवाचं मिलन होतं तिथे उत्सव निर्माण होतं. विठ्ठल ज्या ठिकाणी देवाचं भक्ताचं आणि नामस्मरण होतं त्या ठिकाणी उत्सव निर्माण होतं. तेच आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी देव भक्त आणि नाम तथा त्रिवेणी संगम म्हटलं जातं. आणि या संगमामध्ये आपल्याला आंघोळ करायचं आहे. सरळ आपण कीर्तनाच्या अभंगावरती बोलूया. विठ्ठल तेची संत ज्याचा आहे त विठ्ठल. एखादा जगाचा राजा राहो किंवा त्याचाही हित तोच आहे जो संतांचा आहे, जो योगी माणसाचा. म्हणून म्हटलं जातं की या जगामध्ये योगी आणि राजा हे दोन्ही समर्थ आहेत. एखाद्या समाजाला म्हणा, एखाद्या समाजात असणाऱ्या व्यक्तीला जर काही प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्याला समर्थ म्हटलं जातं. आणि या जगामध्ये गजानन महाराज राजा यांना समर्थ समजायचे. समर्थ ज्याप्रमाणे भगवंताच्या अंतकरणामध्ये सामर्थ्य होतं त्याचप्रमाणे या योगी आणि राजाच्या अंतकरणामध्ये सामर्थ्य होतं. राजाच्या अंतकरणाचा जर आपण विचार करतो म्हटलं तर राजामध्ये शौर्याचं सामर्थ्य होतं आणि संतांमध्ये नामस्मरणाचं सामर्थ्य होतं. विठ्ठल संतांच्या दृष्टिकोनातून जर विचार करतो तर संतांपाशी ही योग्य साधन होतं. संतांपाशी योग्य साधन होतं आणि राजापाशी योग्य मार्ग होता. म्हणून म्हटलं जातं जीवनाच्या 2 मार्ग सांगितले गेले साधू संतांनी. मोडून वाटा
मोडून वाटा तुझ मधुकरा मोडून वाटा तुझ मधुकरा मोडून वाटा तुझ मधुकरा मधुसारा मोडून वाटा तुझ मधुकर मोडून वाटा तुझ मधुकर मोडून वाटा तुझ मधुकर केला राजभार तारेचा केला राजभार तारेचा मोडून वाटा तुझ मधुकरा मोडून वाटा तुझ मधुकरा मोडून वाटा तुझ मधुकरा मोडून वाटा तुझ मधुकरा वाटा सूक्ष्म दुष्कर केला राज्यभार चालेल. संतांनी दोन मार्ग सांगितले गेले, एक कल्याणाचा आहे का नाही, एक आपल्या अंतकरणामध्ये वाढवण्याचा आहे, एक बाह्य अंतकरणामध्ये वाढवण्याचा आहे. आपल्याला कशाचं पाहायचं आहे ते आपल्यावरती आहे. एक अध्यात्मक शक्ती वाढवतं किंवा आपल्या अंतकरणातली शक्ती निर्माण करण्याचं काम करतं. एक वस्तू आपली शक्ती कमी करण्याचं किंवा खंडन करण्याचं काम करतं. आपल्याला काय साध्य करायचं आहे ते आपल्यावरती आहे. मग तुम्हाला योगी बनायचं आहे की भोगी बनायचं आहे, जीवाला योग्य मार्गदर्शन करणारा पाहिजे की अयोग्य मार्गदर्शन करणारा पाहिजे, निवड मात्र तुम्हाला करायची आहे. विठ्ठल या अभंगामध्ये आपल्याला योग्य बनल्यानंतर काय प्राप्त होतं, वाईट केल्यानंतर काय प्राप्त होतं किंवा अयोग्य प्राप्त केल्यानंतर काय प्राप्त होतं सगळ्यांनाच माहिती आहे की वाईट मार्गावर गेलं तर जीवाचं काय होतं, वाईट होतं आहे का नाही. वाईट मार्गाने गेलं तर वाईट होतं आणि चांगल्या मार्गाने गेलं तर आपलं चांगलं होतं. म्हणून आपल्याला योग्य मार्ग माहिती झाल्यानंतरही जीव योग्य मार्गावर चालतं का नाही. कथा कीर्तनात बसतो आपण, पण त्या कथा कीर्तनातलं घेतलं तर ठीक, नाही तर देहाने बसून काही फायदा आहे का. म्हणून म्हटलं जातं ज्याही कोणाचं कीर्तन जाऊ, ज्याही कोणाचा सत्संगाचा धर्माचं काही कारण राहू, पण त्या धर्माच्या कार्यामध्ये मात्र त्या धर्मातलं काही घेतलं, काही आत्मसात केलं तर आपलं कल्याण आहे. नाही येऊन बसलं तर काहीच फायदा नाही, आपला टाइमपास राहील आणि पैशाचा नासोडा राहील म्हटलं जातं. म्हणून म्हटलं जातं काहीतरी आपलं कल्याण व्हावं म्हणून साधू संतांनी तेच संत म्हटलं, ज्याचा हित वेचले. ही आज जगामध्ये फार वाढल्या गेलेला आहे, फार धार्मिकता वाढल्या गेलेली आहे. असं वाटते की असं संपूर्ण जग असं वाटते की भक्तिमय आहे. आज आणि उद्या तर असं वाटे की बिचाऱ्या आज प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये छत्रपती शिवाजी बसला की काय काल. पण जेव्हा त्या पुतळ्यापाशी गेलो आणि त्या भाऊने म्हटलं भाऊ 250 घ्या, कालच कार्यक्रमावरून आलो, चला धर्माच्या कार्यामध्ये सहभाग दिला पाहिजे. तर त्याच्या शब्दाचा पहिलाच उच्चारून पाहून त्याने हातपाय जोडले. म्हणलं वारे, म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज जर आज राहिले असते यायला स्वतः हात सुद्धा लावू दिला नसता. की असे यांचं बाह्य अंतकरणातून योगी बनतात, पण अंतकरणातून यांच्यासारखे योगी या जगामध्ये नाही म्हटलं जातं. आज जग
बाह्य अंतकरणावर चालल्या गेलेला आहे, अंतकरणापर्यंत पोहोचत नाहीये, बाह्य अंतकरणावर आपण लक्ष घालतो, आपल्याला काही लेनदेन राहत नाही ते. पण असं दाखवत होते की छत्रपती शिवाजीचे अनेक भक्त आहे, पाहिलं तर दारू पिऊन होता लागत नाही. म्हणलं वारे, म्हणलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काय, त्या जयंतीच्या त्या राजाचा कशाला अपमान करावं. जर आपल्यातून होत नाही तर करू नये ना. नसलं त्या राजाचा अपमान करून, त्या धर्माचा क्षत्रदक्ष पालकाचा अपमान करून काय फायदा आहे. अशाने जयंती होत नाही. म्हणून असा अभंग घ्यावा लागला की संताच्या स्वरूपामध्ये तो योगी राहतो, आणि योगी माणसाची योग्य लक्षणं असणं महत्वाचे आहे. अरे स्वतः आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात बसल्या स्मरण जरी केलं तरी आपल्याला त्याच्या नावाने दोन मनामध्ये अंतकरणातून जर त्याला दोन फुलं अर्पण जरी केली तरी आपल्या अंतकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. खूप हार घातला पाहिजे, खूप फोटो काढल्या पाहिजे, 4x4च्या डब्बीमध्ये फोटो स्टेटसवर ठेवला पाहिजे. याला छत्रपती शिवाजी म्हणत नाही, याला जयंती साजरं करणं म्हटलं जात नाही. याला फक्त आपल्या जीवनातला उधमपणा म्हटलं जातं, याला आपल्या जीवनातला कली म्हटलं जातं. म्हणून या कलियुगाच्या जीवनामध्ये उत्तम जर छत्रपती शिवाजी महाराजांची जर जयंती जर साजरी करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा गुण आपल्या अंतकरणात उतरवा. ते आपल्या जीवनाची खरी छत्रपती शिवाजी, हे आपल्या जीवनाची खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. अहो फोटोवर तर कोणीही हार घालतं, पण तो हार सांभाळणारा कसा असला पाहिजे, तो हाड घालणारा कसा असला पाहिजे. म्हणून हा अभंग घ्यावा लागला की योग्य माणसाच्याच हाताने त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केल्या जातात, आणि ते मात्र संतांच्या अंतकरणामध्ये होतं. म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटायचं करमायचं नाही तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांपाशी छत्रपती शिवाजी महाराज जायचे आणि शिवराया तू जर आपल्या धर्मापासून जर विमुख जर झाला तर या जगाला का, कारण तू क्षत्रिय समाजाचा आहे आणि क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करून आपलं स्वराज्य आपल्याला स्थापन करण्याचं. म्हणजे आज जर तू आपल्या शस्त्रातून आपल्या कर्तव्यातून जर विखरला तर सामर तुला हे स्वराज्य तुला कधी प्राप्त होणार नाही. धर्माची जर शिकवण जर दिली असेल तर या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिला. म्हणजे शिवराया आज जर तू मागं जर पावलं जर घेतलं तर समोर गेल्यानंतर तुझं कल्याण होणार, तुझं कल्याण होणार नाही. आजच तुला हातामध्ये तलवार पकडावं लागेल आणि या सर्व दुष्ट लोकांना मारावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माची शिकवण दिली. जगद्गुरु तुकोबारायांनी शिवरायाला धर्माची शिकवण दिली. म्हणे की क्षत्रिवंत आहे, कुलवंत आहे, तुझ्यापाशी पावर आहे, उचल धर्माचं संरक्षण कर. यायच्या आता घरचंच संरक्षण होत नाही, कुठं छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण करता येईल. म्हणून म्हटलं जातं अशा जयंत्या साजऱ्या केल्यापेक्षा नाही केल्या ते पुरवठते. काही असल्या एखाद्या महात्म्याचे अपमान करून काही फायदा नाही ना. बेकार वाटलं, म्हणलं वा म्हटलं मेरे भारत की जनता आहे काय. म्हणून म्हटलं जातं एखादा ख्रिश्चन धर्माचा राहो, एखादा मुसलमान धर्माचा राहो, कधी तुम्हाला दारू पी मस्जिदमध्ये जाताना दिसणार नाही, कधी चर्चमध्ये जाताना दिसणार नाही. पण आपले हिंदू धर्माचे हे गावण अज्ञानी म्हटलं जातं काही काही दारू पिऊन खर्वे खाऊन त्या हिंदू धर्माच्या ह्याच्यात जातात. म्हणून अशांना आजही त्याच्यामध्ये जाऊन बघा, पंजाबी लोकांच्या शीख धर्मामध्ये आजही गुरुद्वारामध्ये तुम्हाला मुखाला बांधलेलं वस्त्र अंदर येऊ देत नाही. आता आपल्या याच्यात मोचे राहू नाही तर तसेच हात राहते, ते जुत्याला लावतील तसंच जाते ते दर्शन राहायला. लेकर धर्म तर नाही करत, अधर्म करून येत असते. आणि मग म्हणता आपण तुझ्या घरात गेलो होतो, वाटेनं असं का झालं, तिथं जाऊन केलं काय. म्हणून म्हटलं जातं जीवाचं योग्य लक्षण राहिलं तर योग्य आपल्या जीवनामध्ये साध्य केलं जातं. आणि या जगाचे योग्य लक्षण आहे, योग्याचा लक्षण सांगितलं आहे त्याग आणि शांती. योग्य माणसाचं लक्षण सांगितलं गेलेलं आहे या जगामध्ये,
त्याग आणि शांती उभय लोकी कीर्तिमान सोहळा म्हटलं जातं. ज्याच्या अंतःकरणामध्ये योग्य मार्गावर चाललेला आहे म्हणून म्हटलं जातं. योग्य माणसाने आचरण चांगलं असलं पाहिजे. ज्याचं वाणी आणि व्यवहार चांगला आहे, तिसरं वर्तन चांगलं आहे, तो या जगाचा योगी बनू शकतो. विठ्ठल विचाराच्या आणि आचाराची संयोजन बनणार नाही. आपल्या अंतःकरणामध्ये सदाचाराचं रत्न प्राप्त होणार नाही. विठ्ठल भक्ती आणि ज्ञान वैराग्याची त्रिकुटी बनणार नाही तोपर्यंत जीव योगी बनू शकत नाही आणि योग्य मार्गावर जाऊ शकत नाही. म्हणून योगी याचा ध्यानी जाताना थोडसी तू आम्हा पाशी मागे पुढे तू आम्हा पाशी मागे. म्हणून योग्य माणसाचा मागे तू पंढुरंग राहतो. म्हणून म्हटलं जातं तुम्ही ज्या दिवशी अन्नाची अवहेलना केली त्या दिवसापासून अन्न आपल्यापासून दूर गेलं समजून जा. आज आपल्याला रस्त्याने भिकारी देतो, दारिद्र्य व्यक्ती दिसतं, पण ज्या वेळेला त्याला अन्न मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीला मात्र त्या अन्नाची किंमत कळल्या जाते. आज आपल्याला अन्न मिळतं पण आपल्याला अन्नाची किंमत नाही आहे. तरुण पोरं असे ताट फेकते मायबापा समोर, तुमचे असंच बनवू नका आई, तू आई कुठं असंच बनवू नका, पण बनवता येत नाही का, हे दोन गोष्टी मायले सांगते जास्त. असं करू नका. आज आपल्याला अन्न मिळत आहे, दुसऱ्याला मिळत नाही आहे, म्हणून कधीही जीवाने त्या अन्नाचा अपमान करू नये म्हटले जाते. खायचं नाही, खाऊ नका. जेवढं आवडत नसेल तेवढंच बस हात धुवून घ्यायचं, आपलं तेच अन्न उचलून घ्यायला किंवा त्या योग्य ठिकाणी ते अन्न द्यावं. आपल्याला पटलं नाही दुसऱ्याला द्यावं, पण कुणा जर जीवाची जर त्या अन्न सेवन केल्यानंतर तृप्तता जर प्राप्त जर होत असेल, फक्त अपमान करू नये म्हटल्या गेलेला आहे. आणि आज अन्नाचा अपमान होऊन राहिला पदोपदी, म्हणून आज जीवनाला पदोपदी रोगही होऊन राहिले आहे का नाही. म्हणून म्हटलं जातं जीवनामध्ये रोगाला जर दूर करायचं आहे तर आपल्याला योगी बनणं महत्वाचं आहे. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये योग्य लक्षण येईल आणि जेव्हा आपल्या अंतःकरणाची वृत्ती संतांप्रमाणे होईल तेव्हा आपल्या अंतःकरणातला हेच जाणल्यानंतर अभंगाचं पहिलं संत संता संता
काही गाना कोणा विनती काही गाना कोणा देशी संत त्याचा हेत विठ्ठल त्याचा हेत विठ्ठल त्याचा हेत विठ्ठल त्याचा हेत विठ्ठल काही गाना तेरा मेरी काही गाना तोरा ओ तेरी चंदा तेरी चंदा हे गावी करे चंदा हे गावी करे कभी 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 चले चंदा हे गावी करे चंदा तेरी चंदा खऱ्या माणसाचं स्वरूप आहे सर्वांचं चांगलं होणं, योग्य माणसाचं लक्षण आहे योगी बनणं. आणि आज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितले तेची संत ज्याचा हित विठ्ठले म्हटलं की साधू संतांचं हित तेच आहे की भगवंताच्या नावाविना एकही क्षण न राहणं. मग त्याचप्रमाणे आपल्याही जीवनाचा एखादा हेत असायला पाहिजे की मी आपलं जीवन योग्य पद्धतीने जगल्याशिवाय शेवटचा दिवस माझा योग्य व्हावं असं जर आपल्याला वाटतं तर आपल्या जीवनामध्ये योग्य साधन आपला वापर, आपल्या जीवनाचं योग्य हित निश्चित करा म्हटलं गेलं. आणि मग आपल्या जीवनामध्ये जर त्याचा हेत विठ्ठले आपलं जर हित परमेश्वराचं नामस्मरण राहिलं, भगवंताचं स्वरूप राहिलं किंवा भगवंताचं निर्गुण निराकार तेच प्राप्त करणं जर राहिलं तर मग आपल्या जीवनाचाही ज्याप्रमाणे आपण प्रकट दिवस साजरा करून राहिलो त्याचप्रमाणे आपलाही एक दिवस प्रकट दिवस साजरा बने साजरी बने. म्हणून म्हटलं जातं जीवनामध्ये जो योग्य रीतीने तरी जीवन जगला त्याचंच आज आपण स्मरण करून राहिलो, आज आपण त्याचंच नावाचा डांका पिटून राहिलो, त्यांच्याच जयंत्या करू लागलो. आज आपले नातेवाईक काही गायिका गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबा राया, ज्ञानेश्वर महाराज, आता आपण एवढा मोठे यांचे उत्सव साजरा करतो. काही बचतकाली दिले होते का नातेवाईक आहे का तुमचे? नाही. फक्त त्यांच्या योग्य आचरणावर, योग्य नामस्मरणावर आणि जगाच्या कल्याणाचा त्यांच्याकडे हेत होता. म्हणून आज आपण त्यांच्या जीवनाचा आपण उत्सव साजरा करून राहिलो किंवा त्यांच्या नावाचं स्मरण करून राहिलो. तर या जीवनामध्ये योग्य जो जीवन जगला त्याच माणसाचा आजही जयंता म्हणा पुण्यतिथी आज आपण साजरा करून राहिलो. त्या निमित्ताने त्या पुण्यवान व्यक्तीचा पुण्य स्मरण निमित्त आपण किंवा प्रकट जन्म उत्सव निमित्त आपण त्यांचे कार्यक्रम केले जातो. कोण योग्य जीवन जो जगतो. आणि आज आपल्याला गजानन महाराजांचा जन्म प्रकट उत्सव म्हटलं जातं. आणि याच्या निमित्ताने हे कीर्तन सुरू झालं. प्रत्येकाचं हित चांगलं असलं पाहिजे. मग या जगामध्ये हितही सांगितलं, आपले एक कल्याणाचं आहे आणि एक अधोगतीचं आहे. एक जीवाला सद्गती प्राप्त करतं आणि एक जीवनाला अधोगती प्राप्त करतं. एक जगाचं कल्याण करतं, एक जगाचं अकल्याण करतं किंवा मात्रा करतं. आहे काय? एक नेता चांगला आहे, दुसरा त्याला आपण विरोधी भास देतो. आपलंच आहे का नाही? आपलेच लोक, आपलेच माणसं, आपलंच गाव आणि आपलंच पंथ म्हटलं जातं. फक्त भेद कुठून आला? आपल्या अंतकरणामध्ये असणाऱ्या अज्ञानामुळे भेद निर्माण झाला. जीवनामध्ये साधू संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये, योग्य माणसाच्या अंतकरणामध्ये, सज्जन माणसाच्या अंतकरणामध्ये कधीही भेद राहिला नाही. या जगाचा योग्य माणूस कोणाला म्हटले जाते हो? आज आपण जीवन एवढं मोठं जगलो, 60-60, 65 वर्षाचे आपण तुम्ही आहात, 45 वर्षाचे, 30 वर्षाचा आहे, कोणी 35 वर्षाचा आहे. तुम्ही आपल्या जीवनामध्ये योग्य दिवस कोणता जगले? एखादा स्मरण आहे का आपल्या जीवनातला एखादा प्रसंग? योग्य
पण तुकाराम गजानन महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. त्यांच्यातला भक्त आहे बाळू काळे म्हणून, की उच्च कोटीचा भाव निर्माण झालेला होता. आषाढी एकादशीचं सर्व पंढरपूरची वाडी चाललेली होती. चाललेली असताना योगीराज समर्थ श्री संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा नमस्कार केला त्या भक्ताने. म्हणजे का रे तुझ्या चेहऱ्यावर आज का कोमलवाला दिसतो, का तुझ्या चेहऱ्यावरती चिंता का दिसतात? म्हणतात बाबा महाराज सर्वजण पंढरपूरच्या यात्रेला चालले म्हणे, मलाही जायचं होतं म्हणे, पण काय आहे की प्रत्येकाची आर्थिक स्थिती सारखी आहे का हो? प्रत्येकाकडे बघितलं तर प्रत्येक सारखे दिसतात का? नाही. कोणाची आर्थिक स्थिती कमजोर आहे, कोणाची जास्त आहे. त्याचप्रमाणे योगीराज गजानन महाराजांनी त्या बाळू काळेकडे बघितलं. म्हणतात काय रे बसलाय असा खाली मान घालून? म्हणतात बाबा काय सांगू महाराज म्हणे, मला त्या विठ्ठलाचं दर्शन करायचं होतं म्हणे. विठ्ठलाचं दर्शन करायचं आहे म्हणे. हो म्हणे. मग विठ्ठलाचं दर्शन तू डोळे बंद कर म्हणे आणि आपल्या अंतकरणामध्ये फक्त त्याचा ध्यास कर म्हणे. आणि ध्यास केल्यानंतर 5 मिनिटांमध्ये तू आपले डोळे उघड म्हणे. महाराजांनी सांगितलं, गजानन महाराजांनी, आणि त्या भक्त काही विश्वास पाहिजे ना. योग्य माणसावरती भक्ताचा विश्वास पाहिजे, तेव्हा योग्य भक्त प्रतिपादक म्हटलं जातं. असंच उगच गजानन महाराजांना एवढी मोठी पदवी मिळाली नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकटदायी माघारा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकटदायी माघारा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. एक भक्त मोतात याने जेलला जयेगा, विचारताही विचार आता गेला नंदाला. हात जोडोनी महाराजांना, हात जोडोनी महाराजांना केला तो सामोरा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकटदायी माघारा गण गण गणात बोलते, ओ गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज की जय. पाहतात का रे कोण रे भक्त प्रतिपालका? बाळा नेत्र उघड, त्याच वेळेला विठ्ठलाचं स्वरूप दर्शन झालं. गजानन महाराजांमध्ये विठ्ठल दिसल्या गेला. म्हणून म्हटलं जातं प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये परमात्माचं स्वरूप आहे, फक्त आपल्याला दृष्टी बदलावं लागतं. तूही ताज तूच साई, तुझी विठ्ठल तूच स्वामी.
तुझे विठ्ठल तुझ साये विठ्ठल तुझे साये दरबारी आलो आम्ही थोडी भरू दे गुरुवारे थोडी भरू दे गुरुवारे थोडी भरू दे गुरुवारे थोडी भरू दे गुरुवारे तुझी ताज तुझ साये तुझ विठ्ठल तुझ साये तुझी ताज तुझ साई तुझी विठ्ठल तुझ साये दरबारी आलो आम्ही थोडी भरू दे गुरुवारे थोडी भरू दे गुरुवारे थोडी भरू दे गुरुवारे थोडी भरू दे आणि योगायोगाने आजचा गुरुवारच आहे आणि तेही माघ महिन्यात ना काही काही पटापट आहे ना माघ शुद्ध दशमी पावली माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार 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 गेलांगी काय तुका म्हणी गेलांगी काय तुका गुरुवार म्हणून म्हटलं जातं गुरुवारची गजानन महाराजांच्या एक सच्चिद आनंद स्वरूप अशा गजानन महाराजांचं आणि त्या भक्ताला मग विठ्ठलाचं दर्शन झालं तुझे काही तुझं काय गजानन महाराजांच्या स्वरूप पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती दिसली गेली म्हणून दृष्टी बदलवा सृष्टी चांगली दिसली आज आपली दृष्टी बिघडली म्हणून सृष्टीमध्ये आपल्याला वाईट सुटलं जातं काय म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये वाईट वृत्ती होतं आज आपण वाईट अन्न सेवन करतो म्हणून आपल्या जीवनाची वृत्ती वाईट होऊन राहिली आज अन्न खाण्याची पद्धत आपली विस्कुळली म्हणून जीवनाचे आचार विचारही विस्कुळल्या गेले अगोदर अन्न आपल्या जवळ यायचं आज अन्नाचा एवढा अधिकार झाला की आज जेवण करत असताना जीवाला अन्नापाशी जावं लागून राहिलं पहिले तुमच्या जवळ अन्न यायचं आणि तुम्हाला आदरपूर्वक विचारत जायचं की पोळी देऊ का भात देऊ का नाही थाईचं बैसुनी आपण बसून सगळ्यांनी जेवण योग्य तरीकेने जेवण करायचं पाणी शिंपडायचं पण आज आपल्या जेवणाला तर विचार जर करतो म्हटलं तर आज आपल्यापासून अन्न पडून राहिलं असं म्हणायला हरकत नाही आज त्याच अन्नाचा अपमान केल्याने आज आपल्याला जीवाची योग्य स्थिती दाखवून दिली की अरे अगोदर मी तुझ्या जवळ यायचा पण आज तुझ्या जीवनाचं वाटचाल चुकल्या कारणाने आज तुला माझ्याजवळ यावं लागून राहिलं म्हणून पहा अन्नाकरिता सर्वजण धावपळ करत आहे मुंगीपासून तर माकोड्यापासून तर त्याच्यानंतरच्या असणाऱ्या येवण्या म्हणा जीव म्हणा सर्वजण खाण्यापिण्याकरिता धावपळ करून राहिलं एखाद्या वाटेवरचं कुत्र जरी असेल तेही सुद्धा पोळीसाठी धावल्या जातं म्हणून आज बघा आपल्या जीवनाची क्वालिटी कशी होती आणि आज आपली क्वालिटी आपण कशी करून ठेवली विठ्ठल म्हटलं जातं पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं आणि त्या पूर्ण ब्रह्माचा अपमान झाला म्हणून आज देव आपल्यापाशी असूनही आपल्यातला देव आपल्याला दिसून राहिला नाही कारण की आपण आपल्यातलं देवत्व नष्ट करून टाकलं अशा राहणीमानाने तुझं आहे तुझं पाशी म्हटलं जातं तुझं आहे तुझं पाशी पण आपल्याला ते शोधता येऊन राहिलं नाही म्हणून म्हटलं जातं की या योग्य पुरुषाला येवणी म्हटलं जातं आपल्याला योग्य मनुष्य येवणी आपल्याला जे प्राप्त मिळालेली आहे हे तुमच्या जीवनाची योग्यता निष्ठवादी म्हणून ठेवण्याकरिता मिळालेली आहे योग्यनिष्ठ महात्मे तुम्ही म्हणून जाण्याकरिता
हे आपल्याला येऊन मनुष्य येऊन मिळायला गेलेली आहे. पण आपण आपल्या राहणीमानामध्ये चुकलो, खाण्यापिण्यामध्ये चुकलो, म्हणून हे संत महात्मे लोक तुमच्या कल्याणाची भाषा बोलण्याकरिता, तुमचं कल्याण करण्याकरिता या जगावरती येतं. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये तुमच्याविषयी एका लेकराचा हित आहे. लेकोराचे हित, लेकोराचे हित, लेकोराचे ज्याप्रमाणे लहानसं लेकरं जी आई कदर करते किंवा आई त्याचं पालन पोषण करते, त्यासारखी माया या संतांमध्ये, योग्य माणसामध्ये आहे. म्हणून आज योग्य माणसाचा हित त्या विठ्ठलाचा आहे. त्या बाळू काळ्यांना गजानन महाराजांनी साक्षात विठ्ठलाचं दर्शन दिलं. ते तू होत साक्षात. विचार कर, निर्गुण निराकार परमात्माच्या अंतकरणामध्ये संतांच्या स्वरूपामध्ये विठ्ठलाचं स्वरूप दर्शन झालं. तसं गजानन महाराजांचंही चरित्र, साईबाबांच्याही चरित्रामध्ये तसंच आहे. एक भक्त होता, तो बाबांचं दर्शनाकरिता गेला आणि त्यालाही विठ्ठलाचं स्वरूप दिसल्या गेलं. म्हणून म्हटलं जातं की हे साधू संत महात्मे या जगामध्ये देवाचं स्वरूप आहे. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा म्हटल्या जातात. योग्य माणसाचं लक्षण म्हणजे योगी म्हटलं गेलेलं आहे. या जगामध्ये जो उत्कृष्ट आपलं जीवन योग्य तरीकेने जगतो त्याला योगी म्हटलं गेलं. विठ्ठल म्हणून योगी माणसापासून रोगी दूर भगल्या जातं. जीवनामध्ये जर निरोगी जर राहायचं आहे तर आपलं जीवन जगण्याची पद्धत योग्य दिशेने चालवा. आज जगामध्ये महात्मे लोक बघा आपल्या जीवनाची रीत योग्य दिशेने चालवली, म्हणून आज ते निरोगी जीवन जगून राहिले. विठ्ठल आज गजानन महाराजांनी पाणी उष्ट्या पत्राडीवरचं अन्न सेवन केलं, नालीतलं कचऱ्यातलं पाणी पिलं योगी माणसाने. पण आज त्यांना आजार झालेले दिसले नाही, पण आज आपण फिल्टरचं पाणी पिऊन राहिलो काही काही, तरी आपल्यासारखे रोग कोणामध्ये नाही. विठ्ठल कारण काय आहे? त्याचं कारण काय आहे? विचार कर. आपण चांगलं खाऊन सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये चांगले विचार येऊन राहिले नाही, चांगलं पाणी पिऊन सुद्धा आपल्या अंतकरणातले रक्त चांगलं नसल्या कारणाने या रक्तामध्ये विकार निर्माण होऊन गेले. काही एकाच घरचं अन्न खाऊन एकाच घरचं पाणी पिऊन जीवाच्या अंतकरणामध्ये मधामध्ये रक्तामध्ये एकच रक्त असून मात्र आचार विचारांमध्ये मात्र फरक पडला. का पडला? कारण की आपल्या जीवन जगण्याची पद्धत मात्र आपली विसरली, म्हणून आपल्या जीवनाचं मातीरा होऊन राहिलं. विठ्ठल आज आपल्या अंतकरणामध्ये धर्म राहिला नाही, अधर्मच जास्त वाढून राहिला. तो कोणत्याही पद्धतीचा राहो, म्हणून आपल्या जीवनामध्ये रोगी होऊन राहिलो आपण. ज्या दिवशी तुम्ही आपल्या जीवनाचं योग्य तरीकेने जीवन जगाल, तुम्ही योगी बनले, त्या दिवशी तुमच्या जीवनातलं रोगी संपल्या जाईल, तुमच्या जीवनातला रोग संपल्या जाईल. म्हणून म्हटलं तसं जीवन हे योग्य जगा.
म्हणून योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा म्हटला. योग्य माणूस जर राहिला तो आपल्या जीवनाचा सर्वांना माफी केल्या जातो आणि मग त्याला त्याच्या जीवनामध्ये अपराध काय आहे हे त्याला कळल्या जात नाही. म्हणून म्हटलं तुझं जीवन आपलं योग्य बनवा. तुम्हाला निरोगी राहायचं आहे, रोग जर पडले पाहिजे, तुझ्यापासून रोग जर दूर गेली पाहिजे असं जर वाटतं तर आपलं जीवन मात्र संतांप्रमाणे बनवा, गजानन महाराजांप्रमाणे बनवा. गजानन महाराजांचं प्रकट उत्सवाचं वचन कधी आपलं सिद्ध होईल, जेव्हा आपण त्या एका प्रकट उत्सवामध्ये गजानन महाराजांना आपण एक वचन देऊ की नाही महाराज, तुमची जन्म उत्सव आम्ही खूप आनंदाने साजरी करतो, पण गजानन महाराजांना खरा आनंद देण्याचा प्रयत्न करा. म्हणून हा अभंग घेतला की या संताचा हित कसा आहे, की संताचं लक्षण आहे की जीवाचा बाह्य अंतकरणावर आपला जास्त भरोसा आहे, पण आंतरिक दृष्टिकोनातून संतांचा विचार म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राकडे म्हटलं जातं. एक श्रेयस आहे आणि एक प्रेयस आहे. प्रेयसचा अर्थ आहे की बाह्य अंतकरणाने वाढ, आणि श्रेयसचा अर्थ आहे की अंतकरणामध्ये असणार म्हणजे आत्मेचं कल्याण. आज आपण बाह्य अंतकरणाने शरीराचं कल्याण करून राहिलो आनंद घेऊन, पण आत्म कल्याणाचं, आत्म्याचं उद्धार करण्याचं, मनाला योग्य दिशेने वळवण्याचं कल्याण, त्याला श्रेयस कल्याण म्हटलं जातं. याला आध्यात्मिक कल्याण म्हटलं जातं, त्याला आंतरिक हित म्हटलं जातं. आणि आंतरिक हित केव्हा साध्य होईल, जेव्हा त्या संतांविषयी, त्या नामाविषयी आपल्याला गोडी राहील तेव्हा म्हटलं जातं. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये म्हटल्या गेलेला काही ताला तुला नेलाची काही ताला तुला नेलते काही ताला तुला नेलते काही ताला तुला नेलती काही ताला नामस्मरणा वाचोली नामस्मरणा वाचोले नामस्मरणा वाच. तानाटोण्याचा अर्थ आहे की छू छा धागे डोळे आहे का नाही. आज अंधश्रद्धेचा विषय आहे का. याच्या अंतकरणामध्ये नामस्मरण आहे तो औषधात आधी लागत नाही. हा धागे दोरेचा माणूस
खरा योगी जो राहतो, खरा सज्जन जो राहतो, खरा पुरुष जो राहतो, तो नामस्मरणाच्या मागे शिवाय दुसरं शस्त्र आपल्या जीवनामध्ये घेत नाही. क्षत्रिय स्वरूपाचा असणारे शिवाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये तलवाराशिवाय आणि भगवंताच्या नामाशिवाय मात्र दुसरं शस्त्र घेतले नाही. म्हणून प्रत्येक युद्धामध्ये जात असताना जय भवानी, जय राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव काय? गड किल्ल्याचा दगडावर, शिवरायाचं नाव काय? गड किल्ल्याचा दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव काय? गड किल्ल्याचा दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारे, तलवारीच्या धारेवर. वार गेली आपल्या निगरासाठी, आपल्या निगरासाठी, आपल्या निगरासाठी. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव शिवाजी महाराज म्हटलं जातं. शस्त्र घेतलं फक्त तलवारीचं आणि स्वराज्याच्या साथीने, आणि दुसरं म्हणजे नामस्मरणाचं. म्हणून म्हटलं जातं या जीवनाचं जर सर्वात मोठं शस्त्र जर आहे ते भगवंताचं नाव आहे. जीवनामध्ये रोग राहो, राही राहो, कोणतंही काही राहो, जीवनाच्या अंतकरणामध्ये शुद्ध हवा जर भरत असेल, शुद्ध शक्ती जर भरत असेल तर ते भगवंताचं नाव आहे. म्हणून म्हटलं जातं अमृताहुनी गोड तुझे नाम दे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा. कावाना दे, अमृतावनी गोड, अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड, अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. म्हणून भगवंताचं नाव अमृतालाही पेक्षाही गोड म्हटलं गेलं आहे.
गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. ज्या दिवशी तुमच्या अंतकरणामध्ये नाम हृदयापर्यंत पोहोचेल त्या दिवशी तुमच्या जीवनाचं अमृतमय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलं जातं की जीवे गोड तिनं अक्षराचा रस अमृत जयाचे तिथे पुढे म्हटलं जातं. ज्या दिवशी तुम्ही खऱ्या नामा अमृताच्या आपल्या अंतरंगापर्यंत पोहोचवाल, आत्म्यापर्यंत पोहोचवाल, त्या दिवशी तुम्हाला आपल्या भगवंताचं नामाची काय स्वरूप आहे, भगवंताच्या नामाचा महिमा त्या दिवशी तुम्हाला कळल्या जाईल. जेव्हा भगवंताचं नाम अंतरंगापर्यंत पोहोचले जाईल तेव्हा. म्हणून म्हटलं जातं अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. पाहे जोडी आपल्याला श्रद्धेची पाहिजे, पाहे जोडी आपल्याला विश्वासाची पाहिजे. म्हणून म्हटलं जातं इकडे तिकडे चिल्लर माणसाजवळ गेल्यापेक्षा मुख्य धपकाकडे गेलं बरं राहते, जगाच्या मालकाकडे गेलं बरं राहते. नाही तर मग आहेच इकडलं तिकडलं, आहे का नाही. रोग मुख्य कुठे झाला आहे त्या जडापर्यंत जर पोहोचलं तर रोग लवकर संपलं जातं. नाही तर मग आपण इकडे फिरतो तिकडे फिरतो, तिथं जायला पाहिजे तिथं गेलं पाहिजे. संत म्हणतात आपला त्याच्यावर काही भरोसा नाहीये, फक्त ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भगवंताचं नामस्मरण आहे त्याच्यावरच संतांचा विश्वास आहे. विठ्ठल खरे महात्मे लोक, खरे साधू संत अशा भानगडीत पडतच नाही. आपल्या जीवनामध्ये त्या खऱ्या नामस्मरणाच्या मागे धावतं. म्हणून म्हटलं जातं आज जगाची वृत्ती कशी आहे, चमत्काराला आज आपण नमस्कार करून राहिलो, भोगीला आपण योगी म्हणून राहिलो आणि योगीला आज आपण भोगी समजून राहिलो. म्हणून खरा योगी कशाला म्हटलं जातं, ज्याच्या जीवनामध्ये आचरण आहे, ज्याच्या जीवनामध्ये शुद्ध विचार आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये सदाचार आहे, ज्याच्या मनामध्ये जगाच्या कल्याणाची बाप आहे, जगाच्या कल्याणाचा वाव आहे, जगाच्या कल्याणाविषयी उत्कृष्ट इच्छा आहे, तो या जगाचा खरा योगी म्हटलं जातं. आणि हे सर्व लक्षण आपल्याला संतांमध्ये दिसलं जातं. हे सर्व लक्षण त्या गजानन महाराजांच्या अंतकरणामध्ये दिसत होते, म्हणून योगीराज त्यांना म्हटलं जातं. म्हणून योग्य माणूस त्यांना म्हटलं, योग्य संत त्याला म्हटलं जातं. योग्याचं लक्षण हे माणसाचं आहे. आणि मग योगी भगवंताचं नामस्मरण गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय येतं की योग्य लक्षण आपल्या जीवनात आले, मग आपल्या जीवनातून काया वाचा आणि मन, काया वाचा मने, काया वाचा मने,
काया वाचा आणि मने. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये स्वराज्याची स्थापना करण्याचा हित जेव्हा साध्य केला, जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्याच्या अंतकरणातून जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवाचा नारा व्यतिरिक्त हे भगवंताचं नामस्मरण आणि फक्त एकच ध्येय होतं की आपल्या या जगाला, या भारत देशाला या दृष्टापासून मुक्त करण्याचं आणि स्वराज्याचं हित होतं. आणि मग एवढंच लक्षण त्यांच्या जीवनामध्ये असताना एकच ध्येय होतं. मग यांच्या अंतकरणातून स्मरण होत असल्याने मग त्यांच्या कायातून, वाचिकतातून आणि मनातून एकच निश्चय निघायचा की आपल्याला सर्व तन्मन धनाने एकच इच्छा होती त्यांची की आपल्याला स्वराज्याची स्थापना या दृष्टांचा, या गुलामगिरीतून यांना बाहेर काढायचं. संतांचंही तसंच लक्षण आहे. ज्या दिवशी संतांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवंत स्वरूप, विठ्ठलाचं स्वरूप आपल्या अंतकरणामध्ये बंद केलं, जगाच्या भोगी लोकांपासून दूर झाले, सावध केलं समाजाला आणि सांगितलं की जो आपल्या जीवनामध्ये सच्च दिलाने, शुद्ध अंतकरणाने नामस्मरण करतो आणि ज्या दिवशी तुमची त्या नामस्मरणावरती उत्कट इच्छा झाली, उत्कट भाव झाला, अतिरेक झाला, त्या दिवशी मग तुम्ही त्या परमेश्वराचं नाव शेवटचा कालावधी पर्यंतही आले तरी विसरू शकणार नाही. पण तुकोबारायांचा एक प्रसंग असा आहे की तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, जीवनामध्ये जात असताना एक दिवसाचा प्रसंग आहे की तुकाराम महाराजांची नामामध्ये वाचा एवढी तृप्त झालेली होती की म्हणतात की सोंसालयालाही जात असताना तुकाराम महाराजांच्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल स्मरण राहायचं. एक साधक जात होता आणि तुकोबारायाला म्हटलं की महाराज का हो म्हणे, तुम्हाला समजत नाही का म्हणे की देवाचं नाव कुठे घेता का म्हणे, तुम्ही देवाचं नाव कुठेही घेता का म्हणे. त्याच रेला तुकाराम महाराजांच्या मुखारविंदातून निघालं, माझी माझ झाली अनावर वाचा, 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 माझी माझ झाली अनावर वाचा. चंदयान माता, चंदयान माता, दारू पिलेल्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर दारू पिल्याशिवाय गमत नाही म्हणे.
त्यात सारखं माझं आहे म्हणे की मला परमेश्वराचं नाम घेतल्याशिवाय मला करमत नाही. माझी मज झाली अनावर वाचा चिंद हा नामासी की आपल्या जीवनामध्ये छंद उत्सव करण्याचा आहे, चांगला आहे, पण त्या उत्सवातलं नसलं करत जाऊ नका. पण गजानन महाराजांच्या पोथीत काय म्हटल्या गेलेलं आहे, संतांच्या गाथ्यात काय म्हटल्या गेलेलं आहे, जयंती केल्यापेक्षा जयंतीचा अंतकरणामध्ये उतरवणं महत्वाचं आहे. काही कसं आहे, जोपर्यंत बाह्य अंतकरणाने दाखवल्यापेक्षा आंतरिक अंतरापर्यंत आत्म्यापर्यंत पोहोचल्या त्या दिवशी आपल्या जीवाचं कल्याण होईल, त्या दिवशी आपला उद्धार होईल. म्हणून बघा गजानन महाराजांच्या आरतीमध्ये म्हटल्या गेलेलं आहे, सच्चित आनंदात्मा रामा सुखकंदा जय देवा जय ब्रह्मस्वरूपा श्री. दुसरी आरती आहे विठ्ठल विठ्ठल जय जय सच्चित स्वरूप स्वामी गणराया अवतरलासी भूतलावर जडमुड तारा. की जड माणसाला उद्धार करण्याकरिता ही आरती दुसरी आहे. सच्चिदानंद स्वरूपा ही दुसरी आरती आणि हे गजानन महाराजांची दुसरी आहे. विचार करा की केव्हा आपल्या जीवनामध्ये सच्चित आनंद स्वरूप कधी होईल, जेव्हा जीवनाचा अंतिम देह विठ्ठल आहे. त्याच्यानंतर दुसरं आपलं लक्षण आहे आपल्या जीवनातलं योग्य माणसाचे लक्षण किंवा योग्य राजाचे, योग्य साधकाचे, योग्य संताचे लक्षण आणि जीवन जगत असताना या संसार रूपी असणाऱ्या जीवाचं योग्य लक्षण सांगितलं गेलं आहे. की समाजात राहणारा योग्य सरपंच जरी असला, नगरसेवक जरी राहिला, सचिव जरी राहिला, पाटील जरी राहिला, याची निवड कशी केली जायची ही लक्षण यामध्ये सांगितलं की योग्य माणूस कसा शोधला जातं. सर्व लक्षणे या एकाच अभंगामध्ये आपल्याला साधू संतांनी आपल्या वाङ्मयावरती सांगितले गेलेलं आहे. विचार करा, फक्त आपल्या जीवनामध्ये सदविचार आलं की जीवनाचं कल्याण होत असतं, म्हणून आत्मरिक सुखाचा आनंद म्हटलं जातं. आणि आज आपण आत्मिक सुखाचा विचार करायला पाहिजे, पण आज जीव आत्मिक सुखाचा विचार करत नाही, बाह्य अंतकरणाचा विचार करतो. बस शरीराला आनंद झाला म्हणजे झालं, आत्मेचं काही हो, पण शरीराने तुमच्या जीवनाला कल्याण नाही. शरीराने तुम्हाला मुक्त मिळत नाही, नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काढ शरीर आहे का नाही. शरीराने जर तुमचं कल्याण जर झालं असतं तर आज आपले पोट्या बट्ट्यापायी आपण रडलो नसतं आहे का. म्हणून म्हटलं तर जीवाचं कल्याण आहे हे आत्मसुखाने मनाने म्हटलं जातं. म्हणून ज्या दिवशी आपण भगवंताचा हृदयामध्ये मूर्ती स्थिर केली, संतांचे योग्य मार्ग म्हणून झाडू संताचे मार्ग म्हटले जातं. आदराने भरले जग म्हणून म्हटलं जातं. जीवनामध्ये त्या संत महात्म्याचा एखादं चरित्र आपल्यामध्ये जीवनामध्ये उतरवा. ज्या दिवशी तुम्ही एखाद्या संतांचा अभंग, एखाद्या संतांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये उतरवाल, त्या दिवशी आपल्या जीवनातला खरा प्रकट उत्सव होईल. विठ्ठल आपल्याला त्या प्रकट दिवसाच्या दिवशी गजानन महाराजांपासून वचन घ्यायचं, आपल्याला वचन द्यायचं आहे की देवा तुझ्या कृपा आशीर्वादाने आम्ही तुझ्या सोहळा करून राहिलो, पण त्या सोहळ्यामध्ये आमच्या जीवनातलं वाईट तुला स्वीकार करायचा आहे. म्हणून म्हटलं जातं पाहू आपण आज प्रकट दिवसाच्या दिवशी कोण कोण आपला प्रकट दिवस साजरा करते बा. काय अंतरकाने अंतर्मनाने म्हटलं जातं, कोणी जबरदस्ती करून नाही बा, अंतर्मनाने. की एखादा या प्रकट उत्सवाच्या दिवशी चांगला आपल्या जीवनाला भक्तीचा एखादा नियम म्हणा आहे का नाही. कोणी महादेवावर पाणी चढवण्याचा नियम बनवा, कोणी औदुंबराला प्रदक्षिण मारण्याचा नियम बनवा, कोणी पांडुरंगाला बुधवारी तुळशीचा हार घालेल हा नियम बनवा.
हे आपल्या जीवनातलं एक प्रकटीकरणाचं आहे. जीवनामध्ये एखादं चांगलं आत्मसात केलं तो आपल्या जीवनाचा एक प्रकटीकरण दिवस आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या दिवशी आपल्या हातून चांगलं घडलं, समाजाचं राहो, जगाचं राहो, कल्याणाचं राहो, मंदिराचं राहो किंवा आपल्या स्वतःच्या जीवनाचं राहो, तो आपल्या जीवनासाठी प्रकटीकरण आहे. विठ्ठल म्हणून म्हटलं जातं उजळले भाग्य आता ओगी चिंता वारली. झाले संत दर्शनी हा लाभ होत म्हणा. या दिवशी योग्य माणसाचं दर्शन होतं, योग्य गुरुचं दर्शन होतं, योग्य गजानन महाराजांचं दर्शन होतं. त्या दिवशी आपल्या जीवनातल्या चिंता बारल्या जातात, तो आपल्यासाठी प्रकटीकरण आहे. म्हणून गोकुळी आहे का नाही, गोकुळात कृष्ण जन्मले आहे का नाही. म्हणून म्हटलं ज्या दिवशी आपल्या घरी योग्य माणूस येईल, योग्य संत येईल, योग्य गुरु येईल, त्या दिवशी आपल्या जीवनातली स्थिती होईल. उजळले भाग्य आता भाग गेला भाग गेला आपल्या जीवनातलं रहस्य कळलं जाईल. त्या दिवशी आपल्याला हे सर्व जग तुच्छ वाटेल. मग त्या दिवशी आपण आनंदाने डुलत राहू. झाले चिंतने डुलत, या आनंदाने आपण डुलत राहू. मग जग आपल्याला काय म्हणेल, हे मॅड झालं का लेखाचं म्हणे. जेव्हापासून त्या मंदिरातलं पाणी महादेवावर टाकायला लागलं, बजरंगबली प्रदक्षिणा मारायला लागलं, तेव्हापासून एकाच हे पागलासारखंच करून राहिलं. मग त्यात म्हणते ना काय ना ह्या बाप्पा बाप्पा गावात कार्यक्रम झाला तर लई गजानन महाराजांची सेवा करत होता. ऐकानी समार चौकशी करणारे लोक राहतच आपल्या गावात. पायनं माहित नाही का घुटभर पाणी तर लागत होतं, आता घुटभर पाणी देवावर टाकतं म्हणून का असं म्हणणार नाही. चांगलं झालं त्याचं, अजून त्याला भनकाचं काम करतं. मग वाईट माणसाकडे आपण लक्ष देऊ नाही म्हटलं जातं आहे का नाही. कोणी तानाटोना काही करू, पण आपण आपल्या जीवनातलं चांगलं सोडू नये म्हटलं जातं आहे का नाही. कुत्र भुकते म्हटले, रस्त्यानं जात असताना कुत्रच भुकते का नाही, माणसं भुकते का. पण आज काय की परिवर्तन झालं, कुत्रे कमी भुकायला लागले पण माणसं जास्त भुकते. विठ्ठल विठ्ठल तुका मने हासे जन, तुका मने हासे जन, तुका मने हासे लोक हसतात काही भक्ती मार्गात गेल्यावर, कारण की हे संसारामध्ये जास्त पागल झालेले आहेत ते, म्हणून परमार्थ लोकांवर लोक हसत राहील. म्हणून वाईट म्हणून घ्यायचं नसते, काय काय
मग आनंदाने तो मनुष्य डोलत राहील. योग्य साधक माणूस पा म्हणून त्याला अवलिया स्वरूप मानतं बा. आपल्यात किसी का लेन देन नाही, हम हमारे भगवान की. भगवान की मूर्ती हृदयात स्थापन झाल्यानंतर भगवंताचं नाम मुखामध्ये आल्यानंतर देखील डोळा बैसला मणी वदनी तोची आहे. जीवनाचं अंतकरण असं होत असतं. म्हणून जगातलं सर्व दृष्ट वाटल्या जातं. म्हणून जीवाला बाह्य अंतकरणाला सुख लागलेल्या वस्तूच्या मानात पडल्यापेक्षा आपल्या अंतकरणाला ज्या वस्तूपासून सुख मिळलं जातं त्या वस्तूचा आपण संग्रह केला पाहिजे. सदा घोष करू, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा.